महाभारत संपले होते. कुरुक्षेत्रावर लाखो योद्ध्यांचे रक्त सांडले होते. धर्माचा विजय झाला होता, पण त्या विजयाची किंमत फार मोठी होती. हस्तिनापुरात शांतता होती, पण अर्जुनाच्या मनात मात्र एक अनामिक भीती होती. काही दिवसांपासून त्याला एकच स्वप्न पडत होते. श्रीकृष्ण त्याच्यापासून दूर चालले आहेत आणि अर्जुन त्यांना थांबवू शकत नाही. एका सकाळी द्वारकेतून एक दूत आला. त्याने थरथरत्या आवाजात सांगितले, पार्थ, प्रभू श्रीकृष्ण तुम्हाला शेवटच्या भेटीसाठी बोलावत आहेत. अर्जुनाच्या हातातील गांडीव खाली पडले. अर्जुन वेगाने द्वारकेकडे निघाला. प्रवासभर त्याच्या डोळ्यासमोर गीतेचा तो दिवस फिरत होता. यदा यदा ही धर्मस्य. त्याला विश्वासच बसत नव्हता. जगाला आधार देणारा श्रीकृष्ण आता पृथ्वी सोडणार. द्वारकेत पोचल्यावर त्याने पाहिले. राजमहल शांत होता. ना वाद्यांचा आवाज, ना उत्सव, ना हास्य. संपूर्ण द्वारका एखाद्या विरहात बुडाल्यासारखी वाटत होती. समुद्रकिनाऱ्यावरील एका विशाल पिंपळाखाली श्रीकृष्ण शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते. डोळ्यात अपरंपार करुणा होती. अर्जुन धावत गेला. तो त्यांच्या चरणांवर कोसळला. माधवा, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. श्रीकृष्ण हलकेसे हसले. पार्थ, जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवस परत जावेच लागते. अर्जुन म्हणाला, तुमच्याशिवाय मी कोण आहे? गीता तुम्ही सांगितली, युद्ध तुम्ही जिंकवले, प्रत्येक संकटातून तुम्ही वाचवले. तुम्ही गेल्यावर मी कसा जगू? श्रीकृष्ण काही क्षण शांत राहिले. नंतर म्हणाले, अर्जुना, लोक समजतात मी त्यांना संकटातून वाचवतो, पण सत्य वेगळे आहे. मी कोणाचं संकट दूर करत नाही. मी त्यांना संकटाशी लढण्याची शक्ती देतो. अर्जुन आश्चर्याने पाहू लागला. तू गांडीवामुळे महान नाहीस. तुझा विजय माझ्यामुळे नाही. तुझा विजय तुझ्या धर्मनिष्ठेमुळे झाला. जेव्हा मनुष्य स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो, तेव्हा देव त्याच्या पाठीशी उभा राहतो. श्रीकृष्ण म्हणाले, लोक मला मंदिरात शोधतात, कोणी सोन्याच्या मूर्तीत, तर कोणी मोठ्या यज्ञात, पण मी तिथे नसतो. अर्जुन म्हणाला, मग तुम्ही कुठे आहात? श्रीकृष्ण उत्तरले, जिथे सत्य आहे, जिथे करुणा आहे, जिथे निष्काम कर्म आहे, तिथे मी आहे. अर्जुना, माझ्या शरीराला धरून राहू नकोस. माझ्या विचारांना धरून राहा. शरीर नष्ट होते, विचार अमर राहतात. अर्जुन रडत म्हणाला, प्रभू, मी तुम्हाला पुन्हा कधी भेटेन? श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले, जेव्हा तू एखाद्या भुकेल्याला अन्न देशील, मी तिथे असेन. जेव्हा तू अन्यायाविरुद्ध उभा राहशील, मी तिथे असेन. जेव्हा तू फळाची अपेक्षा न करता कर्म करशील, मी तुझ्या श्वासात असेन. सूर्य मावळत होता. समुद्राच्या लाटा शांत झाल्या. वारा थांबला. अर्जुन श्रीकृष्णांच्या चरणांवर डोके ठेवून रडत होता. श्रीकृष्णांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. पार्थ, रडू नकोस. मी कधीच जात नाही. मी प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेत जगतो. अर्जुनाने शेवटचा प्रणाम केला. त्याला त्या क्षणी जाणवलं, भगवान देहाने दूर जाऊ शकतात, पण त्यांची शिकवण कधीही संपत नाही. त्या दिवसानंतर अर्जुनाने प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला एकच प्रश्न विचारला, या क्षणी श्रीकृष्ण असते तर त्यांनी काय सांगितलं असतं? आणि त्याला प्रत्येक वेळी उत्तर मिळालं. मित्रांनो, आपणही जीवनात अनेक संकटांना सामोरे जातो. कधी नोकरी जाते, कधी आपली माणसं दूर जातात, कधी अपयश येते, पण श्रीकृष्णांचा संदेश आजही तितकाच खरा आहे. कर्म करत राहा, सत्याची साथ सोडू नका. परिस्थिती बदलत राहील, पण धर्माने चालणारा माणूस कधीच हरत नाही. भगवद्गीतेचा संदेश फक्त युद्धासाठी नव्हता, मी प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनासाठी आहे. श्रीकृष्ण कधीच दूर जात नाही. ते प्रत्येक चांगल्या विचारात, प्रत्येक निस्वार्थ कर्मात आणि प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेत सदैव जिवंत असतात.